नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये। सगळ्यात मोठी सुवर्ण संधी आहे मित्रांनो, BRO म्हणजेच बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन। याच्यामध्ये काही वेकेन्सी आलेल्या आहेत, चांगल्या वेकेन्सी आहेत, बेस्ट वेकेन्सी आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो म्हणजे तुम्ही यामध्ये आरामात पात्र होऊ शकाल अशा वेकेन्सी आहेत। कारण की सिंपल तुम्ही फक्त 10वी पास असणं इथं गरजेचं आहे आणि बाकी ज्या काय म्हणजे ड्रायव्हरच्या वेकेन्सी आहेत किंवा मेकॅनिकलच्या वेकेन्सी आहेत त्याच्यामध्ये संबंधित ट्रेनमध्ये IT असणं गरजेचं आहे किंवा ज्या वेटरच्या वेकेन्सी आहेत त्यामध्ये सिंपल फक्त तुम्हाला 10वी पास असणं इथं गरजेचं आहे। बाकी जर तुम्हाला ड्रायव्हरसाठी अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला 18 ते 27 वर्ष वय आहे इथे असणं गरजेचं आहे आणि त्याचसोबत तुम्हाला हेवी लायसन्स असणं इथे गरजेचं आहे। सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, या भरतीमध्ये हाईट खूप कमी आहे, म्हणजेच 157 सेंटीमीटर जर तुमची हाईट असेल तर तुम्हालाही एक गव्हर्नमेंट जॉब मिळण्याचं स्वप्न आहे ते इथे या भरतीद्वारे पूर्ण होऊ शकतं। ह्याच्यानंतर जर आपण एक विचार केला तर फिजिकल टेस्ट कशी आहे मित्रांनो, सिंपल फक्त 1600 मीटर आपल्याला यामध्ये मारायचं आहे, ते सुद्धा 10 मिनिटामध्ये। पूर्णपणे इझी भरती आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, ही जी भरती आहे ती आपल्या पुण्यामध्ये आहे। त्याच्यामुळे मित्रांनो, जर तुम्हाला ही भरती करायची असेल तर हे पूर्णपणे नोटिफिकेशन पाहणं खूप गरजेचं आहे आणि मनपूर्वक पाहणं खूप गरजेचं आहे। त्यासोबत आपल्याला फॉर्म कसा भरायचा हेही आपण या व्हिडिओमधून आज बघणार आहोत। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। त्याचसोबत मित्रांनो, तुम्हाला आर्मी झालं, नेव्ही झालं, एअरफोर्स झालं, त्याच्यानंतर आपली SSGD म्हणजेच पॅरामिलिटरी झालं, पोलीस भरती झालं, याच्याबद्दल तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडत असतील किंवा तुम्हाला भरती याबद्दल नॉलेज घ्यायला आवडत असेल तर सिंपल तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करू शकता आणि बाजूला असलेली बेल आयकॉन प्रेस करू शकता, म्हणजेच तुम्हाला प्रत्येक अपडेट रोज मिळत जाईल। तर मित्रांनो, सुरू करत आजच्या व्हिडिओला। त्यापूर्वी माझी थोडी माहिती सांगतो। मी आहे तुषार आणि तुम्ही बघतात फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनल। तर जे फर्स्ट जी वेकेन्सी आहे मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता मल्टी स्किल्ड वर्कर पेंटर, यासाठी बघू शकता तुम्ही 33 वेकेन्सी आहेत। यामध्ये SC साठी 6, ST 2, OBC 22, EWS 3 अशा प्रकारे 33 वेकेन्सी आहेत। त्यानंतर आहे ते मल्टी स्किल्ड वर्कर मेस वेटर, यामध्ये करंट जर पाहिलं तर आपण 11 वेकेन्सी आहेत आणि बॅकलॉगसाठी 1 वेकेन्सी, टोटल 12 वेकेन्सी आहेत। व्हेकल मेकॅनिकच्या वेकेन्सी आपण जर पाहिलं 293 वेकेन्सी आहेत, सगळ्यात जास्त वेकेन्सी आहेत मित्रांनो इथे। ड्रायव्हर मेकॅनिकलच्या जर वेकेन्सी पाहिल्या तर 16 वेकेन्सी आहेत, तसं टोटल जवळजवळ 354 वेकेन्सी आहेत। इथे अनरिझर्व म्हणजे ओपनसाठी 136, SC साठी 61, ST 37, OBC 86 आणि EWS 34 अशा प्रकारे वेकेन्सीची वर्गवारी आपण इथे केलेली आहे। फक्त इथं मुलेच मित्रांनो फॉर्म भरू शकतात, मुलींसाठी ही वेकेन्सी नाही आहे मित्रांनो। आता मित्रांनो बघूया की आपल्याला एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स कशा प्रकारे लागणार आहे। त्याची पहिली पोस्ट आहे मल्टी स्किल्ड वर्कर पेंटरसाठी 10वी पास असणं इथं गरजेचं आहे आणि जर IT आहे पेंटर सर्टिफिकेटचा IT असणं इथं गरजेचं आहे किंवा इंडिव्हिज्युअल ट्रेड सर्टिफिकेट, नॅशनल काउन्सिल ऑफ ट्रेनिंग इन व्होकेशनल ट्रेड्स, स्टेट काउन्सिल ऑफ व्होकेशनल ट्रेड अशा प्रकारे तुमचं कोर्स असणं इथं गरजेचं आहे। बाकी जे काही कोर्स आहेत तुमच्याकडे नोटिफिकेशन आल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता। नेक्स्ट आहे मल्टी स्किल्ड वर्क मेस वेटर, यासाठी तुम्हाला 10वी पास असणं इथं गरजेचं आहे। त्याच्यानंतर शुड क्वालिफाय इन प्रोफिन्सी टेस्ट इन द ट्रेड टू बी कंडक्टेड बाय बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन किंवा शुड क्वालिफाय फिजिकल टेस्ट ॲज पर बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन गाईडलाईन, म्हणजे तुम्हाला फक्त जे काय बाकी टेस्ट आहेत या भरतीच्या त्याच फक्त पार करायच्यात आणि 10वी पास असणं इथं गरजेचं आहे। त्यानंतर नेक्स्ट आहे व्हेकल मेकॅनिक, यासाठी सिंपल मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, 10वी पास असणं इथं गरजेचं आहे आणि प्रोसेसिंग सर्टिफिकेट ऑफ मेकॅनिक इन मोटर व्हेकल डिझेल हीट इंजिन यापैकी एक असणं इथं गरजेचं आहे किंवा प्रोसेसिंग सर्टिफिकेट ऑफ मेकॅनिक इन इंटरनल कंपोजिशन इंजिन ट्रॅक्टर फॉर इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, म्हणजे तुमचा ट्रॅक्टर जो काय IT आहे ट्रॅक्टर डिप्लोमाचा किंवा इंजिनचा तो तुम्हाला इथं असणं गरजेचं आहे। त्यानंतर नेक्स्ट आहे ड्रायव्हर मेकॅनिक ट्रान्सपोर्ट ऑर्डिनरी गेट, 10वी पास असणं इथं गरजेचं आहे आणि तुमचं हेवी व्हेकलचं ड्रायव्हिंग लायसन्स असणं इथं गरजेचं आहे। अशा प्रकारे तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो की एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे। त्याच्यानंतर मित्रांनो आपण बघणार आहोत की फिजिकल एफिशियन्सी स्टेट ॲप्लिकेबल फॉर द MWS पेंटर, MWS मेस वेटर, व्हेकल मेकॅनिक आणि ड्रायव्हर, यासाठी जर आपण फिजिकल जर पाहिलं मित्रांनो तिथं 1 मिल रन म्हणजेच ओनली पासिंग द टेस्ट इज मॅटेरियल, मग तुम्हाला रनिंग पास करायचे 10 मिनिटामध्ये असं यांनी सांगितलेलं आहे। 1 मिल रन टू बी कम्प्लिटेड विदिन द स्पेसिफाईड टाईम, या 10 मिनिटामध्ये तुम्हाला 1 मिल रन तुम्हाला फक्त पास करायचं, याचं इथे एवढीच फक्त, बाकी जे काय आहे ते फिजिकल आपल्याला इथे बघू शकतो। बाकी मित्रांनो आपण जर हाईट वगैरे जर पाहिलं तर आपलं सेंट्रल रिजन येतं, यामध्ये मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, दादरा नगर हवेली, दमन अँड दीव, यासाठी सिंपल मित्रांनो आपली हाईट असणं इथं आहे 157 मिनिमम हाईट असणं इथं गरजेचं आहे।
त्याच्यानंतर 75 सेंटीमीटर तुमची चेस्ट असणं इथं गरजेचं आहे आणि 5 सेंटीमीटर म्हणजेच 80 सेंटीमीटर फुगवून इथं गरजेचं आहे आणि तुमचं वजन जे आहे मित्रांनो तो 50 किलो असणं इथं गरजेचं आहे. बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे मित्रांनो. जर तुमची हाईट कमी असेल तर तुम्ही हे जे आहे ते ट्राय करू शकता. आता आपण थोडक्यात पुढे बघूया की कशा प्रकारे आपल्याला हा फॉर्म भरायचा आहे, काय आहे ते सगळ्या गोष्टी आपण यामध्ये बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ आपला शेवटपर्यंत बघा. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ते ॲप्लिकेशन कॅपिटल लेटरमध्ये आपल्याला पूर्णपणे भरायचं आहे. आता तुम्ही ज्या पोस्टसाठी अप्लाय करता ते आपल्याला इथं पोस्टचं नाव लिहायचं आहे. त्याच्यानंतर सिरियल नंबर, पोस्ट, ॲडव्हर्टाइजमेंट जे काय आहे ते आपल्याला इथं लिहायचं आहे. त्यानंतर तुमचा इथे फोटो लावायचा आहे. रिक्रुटमेंट सेंटर GRF सेंटर पुणे जे आहे ते पुण्यामध्ये ते ऑटोमॅटिक इथं टाईप होऊन आलेलं आहे. कॅटेगरी विच अप्लाय म्हणजे तुम्ही कोणत्या कास्टमधून अप्लाय करणार ते आपल्याला इथे असे टिक करायचे आहे. त्याच्यानंतर वेंटेज इन मार्क्स, आता जे काय आपले मार्क्स आहेत ते आपल्याला इथं नमूद करायचे आहेत आणि टोटल इथं लिहायचं आहे. सिग्नेचर आपल्याला इथे लिहायचे फोटोग्राफच्या खाली. त्याच्यानंतर यांनी फोटोमध्ये काय सांगितलं आहे इथं तुम्ही बघू शकता मित्रांनो की 3 महिन्यापेक्षा जुना फोटो नसावा, 3 महिन्याच्या आसपास तो असावा असं यांनी सांगितलं आहे. त्यानंतर वेदर बिलॉंग इन मायनॉरिटी कम्युनिटी तुम्ही जर असाल तर तुम्हाला येस नो इथं करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचं जे काय कम्युनिटी आहे म्हणजे मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बुद्धिस्ट जे काय आहे त्यासाठी असेल तर तुम्हाला इथे टिक करायचे. त्यानंतर वेदर बिलॉंग इकॉनॉमिक विकर म्हणजे EWSमधून असेल तर येस नो आपल्याला इथे करायचं. जर येस असेल तर आपल्याला तिथं सर्टिफिकेट देणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला नेम ऑफ कॅन्डिडेट म्हणजे आपलं नाव 10वीचं सर्टिफिकेट जसं आहे ते आपल्याला इथे लिहायचं आहे. वडिलांचं नाव लिहायचं आहे. त्यानंतर डेट ऑफ बर्थ लिहायची, आपली जी काय डेट मंथ जे काय आहे ते आपल्याला इथं नमूद करायचं आहे. परमनंट ॲड्रेस जो तुमच्या आधार कार्डवर आहे तो पूर्णपणे इथे नमूद करायचा आहे आणि प्रेझेंट ॲड्रेस जर तुमचा पोस्टल ॲड्रेस जर असेल तो लिहायचा आहे किंवा आपला जो आधार कार्डवर आहे तो लिहिला तरी चालण्यासारखा आहे. त्याच्यानंतर ॲप्लिकेशन फीज डिटेल जी काय फीज आहे ते आपल्याला इथे ॲप्लिकेशन डिटेल्स ते आपल्याला इथे पूर्णपणे द्यायचे आहे. पुढे सांगणारे किती फी आहे, काय आहे ते. नेम ऑफ बँक, ऑनलाईन पेमेंट रेफरन्स जो काय आहे ना, ट्रान्झॅक्शन डेट आणि अमाऊंट ते आपल्याला लिहायचे ते पूर्णपणे इथं नमूद करायचे. त्यानंतर इफ कॅन्डिडेट बिलॉंग टू मोर वन कॅटेगरी मेन्शन इन पॅरा 4 अबाव मे इंडिकेट दिस ड्युअल ट्रिपल कॅटेगरी सेपरेट टू फॉलोइंग बॉक्सेस द ॲब्झर्वेशन. याच्यामध्ये आपल्याला पूर्णपणे बघता येतं मित्रांनो की तुम्ही जर एक्स सर्व्हिसमॅनचं सन असाल तर आपल्याला येस नो करायचे किंवा GRFचा असाल तर तुम्हाला येस नो करायचे. तुमचा ब्रदर जरी असेल आर्मीमध्ये किंवा GRFमध्ये तुम्हाला येस नो करायचं आहे. NCC जर तुमच्याकडे सर्टिफिकेट असतील म्हणजेच B सर्टिफिकेट असेल तर येस करायचं ते आपल्याला लावावे लागणार आहे. C असेल तरी येस करायचं आहे. वेदर इन CPL असेल तर तुम्हाला येस नो करायचं आहे. JK JNKमधले असेल तरी तुम्हाला इथे येस नो करायचं आहे किंवा स्पोर्ट्समॅन असेल तुम्हाला इथे येस करायचं आहे. जर स्पोर्ट्समॅन असाल मित्रांनो तर इफ यू अबाव कोल 15 हाईट राईट 1 स्टेट लेवल अबाव 2 डिस्ट्रिक्ट लेवल अँड 3 फॉर लेवल युनिव्हर्सिटी ते आपल्याला इथे नमूद करायचं आहे. त्यानंतर सपोर्टिंग डॉक्युमेंट तुम्हाला जे काय आहे ते तुम्हाला इथे नमूद करायचे आहेत आणि एसेन्शियल क्वालिफिकेशन 10वीपासून जे काय तुम्ही पुढे शिकला आहात मित्रांनो त्याच्याबद्दल पूर्णपणे इथे डिटेल आपल्याला नेम ऑफ एक्झाम, इयर, बोर्ड, युनिव्हर्सिटी जे काय आहे ते, सब्जेक्ट किती होतं ते, मार्क किती मिळाले म्हणजे समजा 100पैकी 50 असेल तर तुम्हाला इथे 50 आउट ऑफ किती 100 आणि पर्सेंटेज आपल्याला इथे नमूद करायचे आहेत. टेक्निकल एज्युकेशन जे काही तुमचं असेल ते आपल्याला इथे नमूद करायचं आहे. त्याच्यानंतर पर्टिक्युलर ड्रायव्हिंग लायसन्स जो तुमचा असेल त्याच्याबद्दल पूर्णपणे तुम्हाला ती डिटेल नमूद करायची आहे. त्यानंतर टोटल एक्सपिरियन्स आपल्याला इथे नमूद करायचा आहे आणि त्याच्यानंतर ओनली ऑफ फॉर BRO लेबर CPL एक्सपिरियन्स जर असेल तर तो आपल्याला इथे नमूद करायचा आहे. त्याच्यानंतर आपलं डे काय असेल तर डिक्लेरेशन द्यायचं आहे, लेफ्ट हँडचा थंब लावायचा आणि सिग्नेचर आपल्याला पूर्णपणे इथे नमूद करायचं. तर हेच झालं मित्रांनो फॉर्म कसं भरायचं. नेक्स्ट आहे ते SC कास्ट किंवा ST कास्टसाठी आपल्याला डिक्लेरेशन ते आपल्याला इथे नमूद करायचं आहे पूर्णपणे. त्याच्यानंतर नेक्स्ट जाईल मित्रांनो जे काय आहे ते शेड्यूल कास्टसाठी जे काय आहे ते आपल्याला इथे नमूद करायचे. पूर्णपणे आपल्याला हे फॉर्म भरायचे अशा प्रकारचे. त्यानंतर फ्रॉम ऑफ सर्टिफिकेट टू बी प्रोड्यूस्ड बाय अदर बॅकवर्ड क्लासेस जे OBCसाठी आहे त्यांच्यासाठी हे डिक्लेरेशन आहे ते आपल्याला इथे नमूद करायचे आहेत पूर्णपणे. त्याच्यानंतर इन्कम अँड असेस सर्टिफिकेट टू बी प्रोड्यूस बाय इकॉनॉमिकली विकर म्हणजे जर EWSमध्ये तुम्ही असाल तर हे अशा प्रकारचे सर्टिफिकेट आपल्याला इथे बनवून सर्टिफिकेट नंबर, डेट, व्हॅलिड फॉर द इयर सगळे तुम्हाला ही माहिती भरायची डिक्लेरेशनची आणि पूर्णपणे आपल्याला ही नमूद करायची. तर मल्टी रेज इलेक्शनचं पाहिलं तर मल्टी स्किल वर्कर पेंटरसाठी 18 ते 25 आहे. मल्टी स्किल वर्कर मेस रायटरसाठी आता 18 ते 25 आहे. व्हेकल मेकॅनिकसाठी 18 ते 27 आहे आणि ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रान्सपोर्टसाठी 18 ते 27 आहे. म्हणजे गव्हर्नमेंट सर्वंट आहेत त्यांच्यासाठी 18 ते 40 आहे किंवा जनरल कॅन्डिडेट जे काय आहेत त्यांच्यासाठी 18 ते 45 अशा प्रकारे यांनी एज पूर्णपणे दिलेलं आहे. एज रिलेक्शन कोणासाठी आहे तर SC ST 5 वर्ष, अदर OBCसाठी 3 वर्ष आणि बाकी जे आहेत ते तुम्ही इथे पाहू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे की इश्यू ऑफ कॉल लेटर्स ओनली म्हणजे जे काही कॉल लेटर्स आहेत ते आपल्याला
डायरेक्टली पोस्टद्वारेच येणार, पण त्याच्यामध्ये आपल्याला रिलॅक्शन कोणासाठी दिलं आहे तर जे सन ऑफ सर्व्हिस रिटायर्ड GRF पर्सनसाठी 15% इथं सूट दिलेली आहे. NCC सर्टिफिकेट असेल तुम्हाला 10% इथं सूट आहे जवळजवळ, आणि B सर्टिफिकेट असेल तर 5%. अशा प्रकारे यांनी प्रत्येकासाठी वेगवेगळे इथं तुम्ही बघू शकता दिलेलं आहे. ॲप्लिकेशन फीचा जर विचार केला आपण तर जनरल आणि EWS कॅटेगरीसाठी 50 रुपये आहे, OBCसाठी 50 रुपये आणि SC STसाठी नील आहे. इथे अप्लाय करण्यासाठी सिंपल तुम्हाला जे काही आपण ॲप्लिकेशन आहे तुम्हाला जे दाखवलं ते आपल्या इंग्लिश किंवा हिंदीमध्ये आपल्याला इथं पूर्णपणे भरायचं आहे. भरून झाल्यानंतर मित्रांनो पूर्णपणे ते ॲप्लिकेशन जे आहे तुम्ही ते नीट बघा. सेंड मोर वन ॲप्लिकेशन द सेम पोस्ट कॅन्डिडेट मे बी कॅन्सल्ड इफ, म्हणजे तुम्ही एका पोस्टसाठी एकदाच ॲप्लिकेशन करू शकता. त्यानंतर कॅन्डिडेट टू शुल्ड एफेक्ट लेटेस्ट फोटोग्राफी इन ॲप्लिकेशन, तुम्हाला जसं सांगितलं की 3 महिन्याच्या आतलीच आपले फोटो असणं इथं गरजेचं आहे. आणि ॲडमिट कार्ड द कॅन्डिडेट शुल बी पोझिशन ऑफ नंबर ऑफ 8 फोटोग्राफ विथ हिम, म्हणजेच 8 फोटोग्राफ आपल्याला इथं पाठवायचे आहेत असं आपण म्हणू शकतो. कॅन्डिडेट अप्लाइंग फॉर द मोर दॅन वन पोस्ट शुल सेंड सेपरेट ॲप्लिकेशन विथ द सेपरेट फी, म्हणजे तुम्हाला जर एकापेक्षा जास्त ॲप्लिकेशन सेंड करायचे असेल तुम्हाला सेपरेट फी भरावी लागेल आणि सेपरेट ॲप्लिकेशन इथे द्यावे लागेल. वन इन्व्हॉल्व शुड कंटेंट बी ॲप्लिकेशन फॉर द वन पोस्ट ओनली. हायवर डेट्स टू रिटर्न टेस्ट, फिजिकल एफिशियन्सी टेस्ट अँड प्रॅक्टिस टेस्ट विल बी डिसाइडेड बाय द डिपार्टमेंट, म्हणजे तुमचं जरी तुम्ही वेगवेगळ्या पोस्टसाठी अप्लाय केलं असेल तरी बाकी टेस्ट आहेत त्या पूर्ण डिपार्टमेंट जे आहे ते डिसाईड करेल. कॅन्डिडेट ॲडवाइज टू ग्रो थ्रो जनरल इन्स्ट्रक्शन केअरफुली असं त्यांनी इथे सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर कॉपीज ऑफ सर्टिफिकेट प्रूफ रेसिडेन्स एज्युकेशनल क्वालिफिकेशन, डेट ऑफ बर्थ, कास्ट सर्टिफिकेट, प्रूफ ऑफ EWS, त्याच्यानंतर सेटेड टू शुड बी इन्क्लोज विथ ॲप्लिकेशन फॉर्म, म्हणजे तुम्हाला त्या एन्व्हॉल्पसोबत तुम्हाला ह्या सगळे जे काय डॉक्युमेंट तुम्हाला इथे कॉपी करून पाठवायचे, म्हणजे झेरॉक्स पाठवायचे तिथं मित्रांनो असं आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट येतं प्रूफ ऑफ रेसिडेन्स इश्यूड बाय द कॉम्पिटंट ऑथॉरिटी, म्हणजेच तुम्हाला जे काही तुमचा रहिवासी दाखला आहे ते तुम्हाला कॉम्पिटंट ऑथॉरिटी कोणासाठी आहे ते गोरखास ऑफ इंडियन डोमासाईल प्रोश्यूड द परमनंट रेसिडेंट सर्टिफिकेट. त्यानंतर सर्व ऑफ सर्व्हिस जे आहे त्यांच्यासाठी वेगवेगळे इथे डॉक्युमेंट आहेत मित्रांनो. कॅज्युअल पेड लेबरसाठीही वेगळं डॉक्युमेंट आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे कॅन्डिडेट्स आर रिक्वायर्ड टू सुपरस्क्राईब द वर्ड ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ, जे काय आहे ते पूर्ण आपल्याला इथं नमूद करायचं आहे. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर कुठला ॲड्रेस आहे तर कमांडंट GRF सेंटर दिघी कॅम्प पुणे 411015 विदिन 45 डेज, म्हणजे याच्या आत आपल्याला पूर्णपणे ते ॲप्लिकेशन ते पाठवायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट यांनी काय सांगितलं इन्स्ट्रक्शन की जे इनव्हॅलिड ॲप्लिकेशन आहेत ते कोणते आहेत. जर तुमचं इनकम्प्लीट ऑर इलिजिबल नॉट सबमिटेड टू प्रिस्क्राइब फॉर्मॅट, म्हणजे तुम्ही जर फॉर्म नीट भरला नसेल किंवा तुम्ही जर पात्र नसाल तर ते फॉर्म रिजेक्ट केले जातील. अनसाइडेड अनडेटेड विदाउट फोटोग्राफ, म्हणजे तुमचं जर साईन नसेल फोटोवरती किंवा डेट नसेल तर तेही फॉर्म रिजेक्ट केले जातील. विदाउट प्रॉपर सर्टिफिकेट, म्हणजे तुमचं जर सर्टिफिकेट बरोबर नसतील इन सेंट्रल गव्हर्नमेंट फॉर्मॅटमध्ये, म्हणजे SC STचं कास्ट सर्टिफिकेट असेल किंवा बाकी जे काही सर्टिफिकेट असेल तर तुमचा फॉर्म रिजेक्ट केला जाईल. अंडर एज 8, म्हणजे तुमचं जर कमी वय असेल किंवा जास्त वय असेल तरी तुमचा फॉर्म रिजेक्ट केला जाईल. नॉट पोजेसिंग द रिक्वायर्स एज्युकेशन क्वालिफिकेशन इन द टाईम ऑफ सबमिटिंग ॲप्लिकेशन, म्हणजे तुमचं जर शैक्षणिक पात्रता नसेल तरी तुमचा फॉर्म इथं रिजेक्ट केला जाईल. एज्युकेशन क्वालिफिकेशन नॉट रिक्वायर्ड, म्हणजे तुमचं तेच आहे पात्रता नसेल जर तरी तुमचा फॉर्म रिजेक्ट केला जाईल. जर तुमचा ड्यू डेटच्या आधीचा फॉर्म नसेल तर तुमचा तेव्हा रिजेक्ट केला जाईल. विदाउट प्रेस्क्राईब फी, म्हणजे तुमचा जर फी जर भरलेला नसेल तरी तुमचा फॉर्म रिजेक्ट केला जाईल. एनी अदर इनरेग्युलरी लाईक मल्टीटेड ऑर डॅमेजेड ॲप्लिकेशन, म्हणजे तुमचं जर ॲप्लिकेशन जर चुरगळलेलं असेल किंवा खराब झालेलं असेल तरी तुमचा फॉर्म ॲक्सेप्ट केला जाणार नाही आहे. अटेस्टेड सेल्फ अटेस्टेड कॉपी फॉर द नॉट इन्क्लोज एक्शन, म्हणजे तुमचा जर फॉर्म आहे किंवा तुमचे जे झेरॉक्स आहेत ते अटेस्टेड नसेल तरी तुमचा फॉर्म रिजेक्ट केला जाईल. मल्टिपल ॲक्शन फॉर द सेम पोस्ट, म्हणजे एका पोस्टसाठी जर तुम्ही जास्तीत जास्त ॲप्लिकेशन पाठवले तरी तुमचा फॉर्म रिजेक्ट केला जाईल. सर्विंग सर्टिफिकेट ऑफ CPL कॅन्डिडेट जुली साईन इन द डेटेड बिफोर पब्लिशिंग ऑफ द ॲडव्हर्टाइजमेंट एनी पोर्शन ऑफ ॲप्लिकेशन लेफ्ट अनसाइडेड. अशा प्रकारे यांनी इन्स्ट्रक्शन सांगितलेले आहेत. डॉक्युमेंट्स इन ओरिजिनल रिक्वायर्ड टू बी प्रोसिजर ॲट द टाईम ऑफ रिपोर्टिंग फॉर द रिक्रुटमेंट प्रोसेस. त्यासाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट घेऊन जायचे आहेत. कॉल लेटर, त्याच्यानंतर आधार कार्ड ऑफ एनी अदर फोटो आयडेंटिटी प्रूफ, एज्युकेशन क्वालिफिकेशन सगळे तुम्हाला घेऊन जायचे आहेत. कास्ट सर्टिफिकेट घेऊन जायचे, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट ॲप्लिकेबल, इन्कम असिस्टंट म्हणजे उत्पन्नाचा दाखला, EWS असेल तर त्याचा दाखला आपल्याला घेऊन जायचा आहे. तर आशा करतो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल प्लीज एक लाईक करा. त्याचसोबत मित्रांनो तुम्हाला जर हे नोटिफिकेशन हवं असेल किंवा हा फॉर्म जर हवा असेल, सिंपल आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला इंस्टाग्रामचा ID आहे, टेलिग्रामचा ID आहे, तिथे तुम्हाला हे नोटिफिकेशन जे आहे ते मिळून जाईल. तर मित्रांनो
पुन्हा भेटूया अशी एखाद्या नवीन व्हिडिओसह, अशी एखाद्या नवीन विषयासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.